आणि तुम्ही आंडुकल्या पटुकल्याला बोलायला होता. आता आंदळकर साहेब बोलले, आंदळकर साहेब बोलले आता की कोणतर म्हणलं वाटतंय जी माझ्या दारात, आता मी तसं बोलत नाही, बोलून तुम्हाला कुणाला तर खटकरती माझा शब्द. अरे पण तू काय होता, 50 रुपयाच्या फडात कुस्ती खेळणारा तू अशी म्हणत होता. या अवघात काय लागा, बॅगा उचलणारा, कुणाचे पण जोडे उचलतो तू, आणि तुझ्या अवघत आहे माझ्या मायाबद्दल बोलायची. बापल्याकाला असं करीन साहेब करीन, तुझ्या साहेबाच्या खानदानीच्या शेवटच्या चिरागाला मल्यासारखं मुडकं मुरळून टाकीन बाहेर नादी लागला तर माझी समजून. राजभाऊ राऊत म्हणते नाच कुणी करू नका तसा, तसा जर मी इन्सरीला पडलो काय जमणार. मी सगळी सुख भागल्यात. बार्शी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित सर्व पदाधिकारी, उपस्थित समोर बसलेली सगळी माझी वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, माझ्या सर्व माता भगिनी, या शहरातील घराघरातून ऐकणारे माझे सर्व बांधव माता भगिनी, आज बांधवांनी या ठिकाणी त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली बांधव, त्या सभेमधला जल्लोष आणि त्यानंतर काय राष्ट्रीय किंवा राज्यातले मोठे नेते त्यांची झालेली या ठिकाणी सभा, आणि माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता त्याची सभा. मी माझ्या या तालुक्यातल्या जनतेसमोर हजारदान्यात मस्तक होतो बांधवांनो की आतापर्यंत तुम्ही या राजभाऊ राऊतला तळ हातातल्या फोडासारखं जपलेलं आहे. त्यामुळेच माझ्यासारखा कार्यकर्ता आज या ठिकाणी या बार्शी तालुक्यातली एवढी मोठी आज कामं करू शकलो, किंवा या बार्शी तालुक्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न करतो. आज या ठिकाणी बांधवांनो काम करत असताना, या ठिकाणी बांधवांनो काम करत असताना मी आज जे काही विकास कामं केलेले हे आपल्या प्रत्येक वक्त्याच्या भाषणातून आता सगळ्यांनी सांगितलं. मी आपल्या सगळ्या जनतेच्या समोर, माता भगिनीच्या समोर, काही नेते मंडळीची सुद्धा माफी मागतो की बऱ्याच जणांना बोलायची इच्छा होती परंतु बांधवांनो बोलता आलं नाही, मला थोडं माफ करा. कारण या ठिकाणी आज आपण ही आपली विजयी सभा आहे, उद्या आता आपली सभा होणार नाही. कारण उद्या या ठिकाणी आपली भव्य दिव्य रॅली काढायची बांधवांनो, आणि रॅली काढत असताना माझी आपल्याला नतमस्तक होऊन हात जोडून विनंती, एवढ्या ताकदीनं जेवढे आज सभेला आलात तेवढे जण या ठिकाणी यावं असं आमंत्रण या ठिकाणी. कारण हा रात्रीचा पिक्चर आपण दाखवलाय, सकाळचा पण पिक्चर आपल्याला दाखवायचा. मला या ठिकाणी नवल वाटतंय बांधवांनो की मी या बार्शी तालुक्यामध्ये आज आदरणीय आंदळकर साहेब पण या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत किंवा विरोधक पण आहेत. मी सगळ्यांना प्रत्येक भाषणामध्ये मी किविलवानी हात जोडलेले पाहतो की या ठिकाणी बार्शीमध्ये कोणी कुणावर काही बोलू नका, कोणी टीका करू नका. मी जवळपास 2 महिने झाला प्रचार करतोय, सगळी गावं 100% माझी पूर्ण झालेली आहेत. आणि प्रचार करत असताना मी अगोदरही विनंती केली होती, कोणी काय बोलू नका, आपण विकास कामाच्या वरती आपण सगळेजण मिळून काम करू. ठीक आहे, मला आमदार केलं मी काम करेन, कुणाला केलं त्यांचं ती करतात, कुणाकडे सत्ता ती करतील. परंतु या ठिकाणी माझ्याबद्दल काय द्वेष निर्माण झालाय माझ्या विरोधकांनाही मला लक्षात येत नाही.
कारण बांधवांनो, मी काय चुकीचं केलं मला सांगा या बार्शीमध्ये? आज या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं तरी सुद्धा थोडक्यात मी काही गोष्टीचा उल्लेख करतो या ठिकाणी. आज माझ्या शेतकरी बांधवांकरता मी पाणी आणतोय. 1996 पासून शेतकऱ्यासारखी वाट पाहणारी माझी जनता, एकाच वेळेस तिथं 5-5 कोटी रुपये सुद्धा दरवर्षी दर बजेटला मिळत नव्हते. वर्षाला 15 कोटी रुपयेच मिळायचे. परंतु योगायोगानं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, परत दादाही आले बांधवांनो, आणि या ठिकाणी आठवले साहेब आपल्या बरोबर आहेत. आज या सगळ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला 700 कोटीची प्रशासकीय सुधारित मान्यता मिळाली. निविदा निघाल्या, कामं चालू आहेत. सगळे 37 साठवण तलावाची कामं चालू आहेत. फक्त 2 राहिलेत चिंचोलीचा, तेही रस्त्याचं डायव्हर्शन झाल्यावर तेही चालू होईल. भोगावती नागजवरती किटवेर आणलेले, आपल्या पुष्पावती नदी याच्यावरती सुद्धा किटवेर आणलेले, तेही काम होतील. आणि जबाबदारीनं मी प्रत्येक भाषणामध्ये मी शब्द दिलाय, आजही शब्द देतो बांधवांनो, की येणाऱ्या 8 महिने ते 1 वर्षाच्या आत माझ्याकडनं स्टॅम्पवरती लिहून घ्या. मतदानाच्या अगोदर लिहून देतो मी, 50,000 एकर जमीन नव्यानं बागायत होणार. 50,000 एकर. आज काय परिस्थिती आहे बांधून आपण खेड्यापाड्यात पाहतोय. मला जी काळजी वाटते माझ्या खेड्यापाड्यातल्या माझ्या शेतकरी बांधवांच्या लेकरांची, आज या ठिकाणी प्रत्येक गावातनं आज 50, 100, 200 माणसं या ठिकाणी आलेत, 400 माणसं आलेत. माझी या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे बांधवांनो, की मी जी गोष्ट बोलतो ती खरी आहे का खोटी आहे एवढंच तुम्ही सांगा. कारण आज आपण कुठल्या तरी मजबुरीमुळे कोणी बोलत नाही, परंतु मी आज त्याला वाचा फडण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. कारण आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. एक गावं अशी आहेत की त्या गावामध्ये किमान 50, 100, 150, 200, 300, मोठं गाव असलं तर 400 अशा तरुण मुलांची, शेतकऱ्यांची मुलांची लग्न सुद्धा आणखी झालेली नाही. याला जबाबदार कोण आहे मित्रांनो? आज शेतकऱ्यांचा, आज बांधवांनो, माझ्या शेतकरी बांधवाला जरी मुली असल्या तरी त्या मुली आपण सगळेजण पाहतो की सगळ्या समाजातल्या आज या ठिकाणी 18 वर्ष ओलांडायच्या आत लग्न केली जायची. परंतु आज मुलींची सुद्धा 25, 30, 32, 35 वय, मुलांची सुद्धा 25, 30, 40 पर्यंत वय गेले. कारण आज माझा शेतकरी बांधव सुद्धा स्वतःच्या मुलीचं शेतकऱ्याच्या मुलाबरोबर सुद्धा लग्न करताना 3दा विचार करायला लागला की ह्या मुलाला प्रॉपर्टी आहे, परंतु ह्याचं बागायत आहे का, ह्याचं उत्पन्न किती आहे, ह्याला बंगला आहे का, ह्याच्या दारात गाडी आहे का. मुलगी सुद्धा विचार करू लागलेली आहे की मी ज्याच्याबरोबर माझा आयुष्यभर संसार करणार आहे त्या मुलाची परिस्थिती काय. आज बांधवांनो, सगळ्याला 5 एकर, 10 एकर, 15 एकर जमीन आहे खेड्यापाड्यामध्ये. ह्याच्यावरती जवावरती, सोयाबीनवरती, मुगावरती, उडदावरती, कांद्यावरती आपण काय आपली शिल्लक ठेवणार आहात का? आपण बंगला बांधणार आहात का? आपण दारात गाडी घेणार आहात का? नाही बांधवून हे होणार नाही. जोपर्यंत आपली 10 एकर मधली 5 एकर द्राक्षाची बाग होत नाही, 5 एकर केळीची बाग होत नाही, 5 एकर आंब्याची बाग होत नाही, आणि 5 एकर एखादा ऊस होत नाही, किंवा 10-15 एकर जमीन असेल तर 10 एकर बागायत पूर्ण होत नाही, 10-5 एकर उसारला आपण ठेवत नाही, तोपर्यंत आपली परिस्थिती सुधारणार नाही, आपला बंगला होणार नाही. आज कुणीही म्हणताय आई वडील एखादी शिपायाची नोकरी असेल तर मी त्या घरात मुलगी देईल, पण शेतकऱ्याच्या पोराला देणार नाही. ह्या गोष्टी आज बदलायच्यात मित्रांनो. आज 8 महिने ते 1 वर्षाच्या आत तुम्हाला 50,000 एकर जमीन बागायत करून दाखवणार आहे. आणि तिथून पुढे ही आमदारकी मला मिरवायला नका देऊ मित्रांनो. मला कुठं आईश आराम करायचे नाही. तुम्ही सगळं माझं रेकॉर्ड बघा. मला पासपोर्ट सुद्धा नाही, मी कुठं फॉरेनला सुद्धा गेलो नाही परदेशात. फक्त मी आणि कविता तिरुपतीला 2-3 दिवस जातो बघा दर्शनाला, लक्ष्मीला, किंवा कडचे देवदेव करतो. मी कधी असं बाहेरगावाला कुठं मौज मस्ती करायला गेलो नाही मित्रांनो, जाणार पण नाही. कारण जोपर्यंत माझा या ठिकाणी शेतकरी बांधव सुखी होत नाही, त्याच्या लेकरा बाळाला सोन्याचा घास घालत नाही, तोपर्यंत मला कुठलाही नैतिक अधिकार मौज मस्ती करण्याचा नाही. ही माझी मानसिकता आहे, ही माझं तत्व आहे, आणि ह्या तत्वाला धरून मी या तालुक्यामध्ये राजकारण करतोय. आणि मी भाषण नाही करत, मी माझ्या अंतकरणातल्या भावना तुमच्याकडून कळवतो मित्रांनो. मला राजकारणी म्हणून भाषण करणारा एखादा वक्ता म्हणून बघू नका माझ्याकडे.
माझ्याकडे एक तुमच्या कुटुंबातला मुलगा, तुमचा एक थोरला भाऊ ह्या नात्यानं माझ्याकडे बघा, माझ्याकडे दुसऱ्या कुठल्या नात्यानं बघू नका. माझी तळमळ वेगळी आहे. आज मला उद्योग व्यवसाय सगळं आयशारामध्ये मित्रांनो, मी माझ्या मनात आणलं तर एवढा उपाध्याय कशाला करू. सकाळी 5:30ला उठतो, 6 वाजल्यापासून मी 6:15ला मला पहिला फोन येतो माता भगिनीचा, भाऊ नळाला पाणी आलं नाही, भाऊ कचऱ्याची गाडी आली नाही. रात्री 11, 11:30 वाजेपर्यंत शेवटचा फोन, आणि प्रत्येक फोन उचलतो, माघारी करतो, विचारपूस करतो. ऑफिसवर माझ्या अंगावर माणसं पडतात तरी सुद्धा प्रत्येकाचं काम करतो. तुम्ही सगळ्यांनी बघितलं, तर जेवढे आहेत तेवढे माझ्याकडे येऊन गेलेले सगळ्यांनी बघितलं का ना तुम्ही. मी कधी कंटाळा केला का? हे कशासाठी करतो? काय लागतंय माणसाला 2 टाइम खायला मला सांगा. काय लागतंय मला? काय कुठं ऐशारामले हावरा माणूस मी नाही. तुम्हाला पण माहित आहे की माझ्यावरती टीका केली जाते की एवढा पैसा मिळवला. अरे मी उद्योगधंदे करतो, 4 पैसे मिळवतो. मी 100 कोटी कर्ज घेतलंय बाबा मी बँकेतनं. माझ्या बँका तपासा तुम्ही. महाराष्ट्र बँकेत नाही, शिवशक्ती बँकेत नाही, पंढरपूर बँकेत नाही, बँक ऑफ इंडिया, सगळ्या बँकेतून तुम्ही माहिती घ्या. उद्या बँका चालू आहेत. राजभाऊ राऊत आणि त्याच्या परिवारावरती किती कर्ज आहे बघा उद्योगधंद्याला, डाळ मिलला, ज्वारीला, खडी मशीनला, सगळं कर्ज आहे. अरे मी एवढं मोठं कर्ज घेऊन उगत कोर्टानं मला निर्दोष सोडलं का? आंदळकर साहेबाला त्यांनी फिर्याद मायाबद्दल द्यायला होती, उगत सोडलं का साहेब मला? हायकोर्टानं मला निर्दोष केलं. त्यात ह्याच्यात काही सुद्धा नाही. हे सगळं कर्ज आणि उद्योग व्यवसाय सगळे बरोबर होते. हायकोर्टाने मला त्यातनं दोषमुक्त केलेलं आहे. आज मी काय मला सांगा, आज मला अभिमान आहे माझ्या कार्यकर्त्याचे 5-5, 10-10 कोटीचे बंगले आहेत मित्रांनो. मी सगळी लेकरं बांधतात, ताते आपल्याला मोठा बंगला बांधतात, आणखीन पण बांधत नाही. मी आणखीन 32 लाखाच्याच घरात राहतोय. वाटतंय लोकांना की राजभाऊ जवळ आहे. अरे पण बँकेचं पण आहे. मी फक्त माझ्या व्यवसायासाठी जागा घेतो आणि विकतो मला, आणि त्याच्यातनं मी सगळं भागवतोय. कधीतरी पुन्हा पुढे मी पैसे मागितले का मला सांगा तुम्ही? कधी कुणाचे बुडवले का? मी कुठल्या निवडणुकीमध्ये कुठल्या व्यापाऱ्यांनी म्हणावं, कुणीही म्हणावं, राजकारणातल्या पार्टीतल्या प्रमुखांनी सुद्धा म्हणावं, मला फोन आले वरनं, राजभाऊ मी म्हणलं मला रुपया नको कोणाचा. मी माझ्या कष्टानं माझ्या बँकेत, महाराष्ट्र बँकेत फाईल केली. मी तिथनं 4 पैसे उचललेत मित्रांनो. हा, मी तुम्हाला जबाबदारीने बोलतो. तुम्ही बघा जाऊन बँकेमध्ये, उद्या जाऊन बघा. कारण मला जर कुणी वरनं 4 पैसे दिले तर माझा आवाज डबल, त्याची सुद्धा मी काळजी घेतो. तुम्ही एवढं ऐकलं मध्ये तरी कोण टीका टिप्पणी करत होती? कोणी बोर्ड दाखवलं का माझ्याकडे? दाखवलं का? कधी राजभाऊ राऊत सापडला का? आणि आज तुम्हाला पण या ठिकाणी सगळ्या खेड्यापाड्यातल्या माझ्या बांधवाला माहित आहे मित्रांनो, सगळी कामं आज दिली मी खेड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये. सगळ्या माझ्या गोरगरिबांच्या कार्यकर्त्यानं कामं केली. कुणीही म्हणावं राजभाऊ राऊतनी 5%, 2%, 10% कमिशन घेतलंय. आता मी इथं खाली उतरतो, माझ्या घरी जातो, मला राजकारण नको. घेतले का कोणी सांगा मानो? मी कुणाचं काम करताना कुणाची बदली करतो, कुणाला नोकरी लावतो, कुणाचा शेअर्स म्हणून घेतले, काय 10 रुपये घेतले बांधवानो? अरे मग मी निष्कलंक माणूस असताना माझ्याबद्दल आरोप का करतात तसे खोटे? आज या ठिकाणी मित्रांनो मी काम माझ्या वेगळ्या पद्धतीने करतोय. आज या ठिकाणी पाण्याचा विषय आपण मिटवत आणलेला आहे. आज MIDCच्या माध्यमातून सुद्धा आज गाताच्या वाडीला तुम्ही जाऊन बघा. आज सबस्टेशन राणे साहेबांच्या वेळेस जागा संपादित केली, पैसे दिले, फक्त प्रस्तावित होती. प्रत्यक्ष त्या ठिकाणी 9 आणि 14ला पराभव झाला. तिथं काहीच नव्हतं. आता जावा बघा, सबस्टेशन दिले, पाणी दिले, सगळे कारखाने उभारायला लागले. आज ज्वारीचे सुद्धा 20 नवीन टेक्नॉलॉजीचे उद्योग उभारले आहेत बार्शीमध्ये, नवीन मशिनरीचे. आज चिंचुक्याचे व्यापार बंद पडत होते जीएसटीने, म्हणून केंद्रीय मंत्रालयामध्ये पाठपुरावा करून ती जीएसटी माफ केला आणि 4 फॅक्टऱ्या चालू ठेवल्या. आज डाळमिल 26 होत्या, फक्त 4 राहिल्या, 4-5. परत नव्यानं आणखीन 4-5 डाळमिलची भरती या ठिकाणी झाली. त्यामध्ये मी रणजितला पण करून दिली. आणखीन 10-12 मिल होणार आहेत. इथं दिलीप गांधी बसलेले, त्यांना सुद्धा मी म्हणलं की या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या कच्च्या मालाला भाव मिळाला पाहिजे. दिलीप शेठ, ते दिलीप शेठ त्यांच्या 25 वर्षे संपर्कात होते. कधी त्या बिचाऱ्याने धाडस केलं का? मी बाजार समिती आपल्या तुमच्या आशीर्वादानं ताब्यात आली, रणवीर चेअरमन झाला. सगळ्या उद्योजकांना बरोबर घेतलं, त्यांनाही बरोबर घेतलं. त्या बिचाऱ्यांनी माझ्या शब्दावरती 200 कोटीचा प्लॅन टाकला, 500 टनाचा टाकला मित्रांनो, 500 टनाचा. आज
नाही म्हणलं तर 1000 जणांना त्या ठिकाणी काम मिळालं. असे 3 प्लॅन आणखीन आपण बार्शीमध्ये करतो. त्याही उद्योजकांबरोबर माझी चर्चा. आज त्या ठिकाणची जागा कमी पडायला लागली. उपळायला आपण 100-150 एकर जमीन बघायला लागलोय. त्या ठिकाणी पण MIDC आपण करतोय. त्याचबरोबर वैरागला सुद्धा संतनाथ कारखान्याच्या बाबतीमध्ये ह्यांनी बंद पाडला. परंतु संतनाथ कारखाना 283 एकर जमीन होती. बिरगणी साहेबांनी 40 एकर विकली. काय कर्ज भरलं, 10 कोटी फक्त बँकेचं कर्ज राहिलं. कामगाराची देणी ही त्यातली 243 पैकी 180 एकर जमीन आपण MIDCला देणार आहोत. त्यातनं 100 कोटी रुपये येणार आहेत. जर वैराग भागातल्या माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना वाटलं राजभाऊ हा कारखाना आपण सहकारातनं चालू करू, तर बांधवांनो सहकारातनं. जर तुमची इच्छा असेल राजभाऊ नको सहकारातनं, कुठल्याही उद्योजकांना मी 3 उद्योजकांबरोबर चर्चा केलेली आहे. कुठल्याही किमतीत हा संतनाथ कारखाना चालू करून दाखवतो. चालू करून त्यांनी बंद पाडला, आपण चालू करू. काही अवघड नाही. तुमची इच्छाशक्ती पाहिजे. तुमची इच्छाशक्ती होऊ शकते. राहिलेले 180 एकरवरती MIDC करू. तिथं 6-7 हजार पोरांना रोजगार मिळेल. इथं 4-5 हजार पोरांना रोजगार मिळेल. गाताच्या वाडीला उपळ्याला 4-5 हजार, किमान 12 ते 15 हजार तरुणांना या ठिकाणी रोजगार आपण देतोय. आणि फार दिवस लावणार नाही. गरज पडली केंद्रीय उद्योग मंत्र्यांकडे मी जाणार आहे. त्या ठिकाणावरून सुद्धा केंद्राचे 2 उद्योग या बार्शी तालुक्यामधले आणल्याशिवाय मी राहणार नाही. मित्रांनो जबान आहे, माझा शब्द आहे. तुम्हालाही माहित आहे की केंद्रामध्ये आपलं किती वजन आहे, राज्यात किती वजन आहे. एक शब्द कुठला मंत्री मोडत नाही किंवा मुख्यमंत्री पण मोडणार नाहीत. फडणवीस साहेब नाही, दादा पण नाही, आठवले साहेब कोणीच मोडत नाही. केंद्रामध्ये सुद्धा अत्यंत त्या ठिकाणी आपला आदर केला जातो. कुठलेही केंद्रीय मंत्री एक शब्द मोडत नाहीत मित्रांनो. फक्त मी गेलो म्हणलं की इथनं साहेबांनी फोन केला की विषय संपला तिथं. आणि अशा रीतीनं आज 50,000 एकर बागायची जमीन, 12 ते 15 हजार तरुणांना काम मिळालं. मित्रांनो काय खाजगी उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून उद्योग उभारले, तर या बार्शी तालुक्याचं किती भलं होणार आहे सांगा तुम्ही. असा विचार यांनी या ठिकाणी केला का? कधी विचार केला का? का शेतकरी उपाशी मारता का तुम्ही? का तरुणांच्या पोरांच्या हातात तुम्ही काट्या कुऱ्हाडी देण्याचं पाप केलं? आज या बार्शीमध्ये तुम्ही दहशत आहे माझी म्हणता. मी काय दहशत केली सांगा बरं तुम्ही. आज तुम्हीच काय जणाला आज चुकीच्या पद्धतीनं काय सांगितलं केलं, भांडण तंटे झाले. माझ्यावरती सुद्धा 4-4 वेळेस प्राणघातक हल्ले झाले. मी त्या गोष्टी विसरलो, सगळं विसरलो. सगळ्यांबरोबर मिळतं जुळतं घेतलं. आज सगळीच माणसं माझ्या बरोबर आहेत बऱ्यापैकी, मला चांगलं बोलतात. तरी सुद्धा आज तुम्ही म्हणता की दहशतवाद. आज पहिल्या 8 दिवसात एखादी 307 व्हायची, पेपरला बातम्या यायच्या. हाय का मित्रांनो? आता कधी झालं का कुठं बार्शीत काय? साधी पोलीस स्टेशनला NC लवकर येत नाही. आणि दहशतवाद काय दहशतवाद केला? आणि तुम्हीच कशा पद्धतीने दहशतवाद करता? आज काल माझ्या माता माऊलींची बैठक होती, फेरी झाली, त्याच्यावरती दगडफेक कोणी केली? रक्ताबंबळ केलं माझ्या त्या माऊलीला. तुम्ही एका कार्यकर्त्याला रक्ताबंबळ केलं. अर्धा तास मी सातत्यानं फोन करतो PI साहेबाला वगैरे, साहेब फास्ट गाड्या पाठवा, कुठेही गडबड होऊन देऊ नका. सगळीकडे बंदोबस्त ताबडतोब साहेबांनी लावला, कुठं खाडा पडून दिला नाही. ही शांतता ठेवण्याचं माझे प्रामाणिक प्रयत्न या शहरासाठी असतात. कधी मी शहर मिळवून. आज ज्या वेळेस हिंदू मुस्लिम या ठिकाणी दंगलीचा प्रसंग आला, अशी बाई तुम्हाला पण नाही. मस्जिदी समोर खुर्ची टाकून बसलो मित्रांनो, कधीही गालबोट लागून दिलं नाही शहरात. त्या दलित बांधवांचा काय मराठा समाज बांधवांचा एकदा वाद उफाळून आला होता भीमनगरच्या. त्या ठिकाणी त्या चौकामध्ये रात्र घालवली मी. रात्र 3-4 तास कबाडे साहेब पंढरपूर येईपर्यंत मी उभारलो होतो. बरोबर आहे गावी रात्रभर मी ठिकाणी घाललो, पण काय होऊन दिलं नाही. कधी सुद्धा मी बार्शीमध्ये भांडणं मारामाऱ्या होऊन देत नाही. आणि माझ्यावरती खोटा आरोप करता तुम्ही. आणि तुम्ही आंडुकल्या पटुकल्याला बोलायला होता. आता आंदळकर साहेब बोलले आता की कोणतर म्हणलं वाटतंय जी माझ्या दारात. आता मी तसं बोलत नाही, बोलून मी तुम्हाला कुणाला तर खटकत माझा शब्द. अरे पण तू काय होता? 50 रुपयाचं फडात कुस्ती खेळणारा तू उपाशी म्हणत होता. तुझ्या अवकात काय लागा? बॅगा उचलणारा, कुणाचे पण जोडे उचलतो तू. आणि तुझ्या अवकात आहे माझ्याबद्दल बोलायची? बापल्या काला असं करीन आणि साहेब करीन. तुझ्या साहेबाच्या खानदानीच्या शेवटच्या चिरागाला
खोल्यासारखं मुडकं उघडून टाकीन बाहेर नादी लागला तर माझी संपूर्ण राजभाऊ राऊत म्हणते नाद कुणी करू नका तसा तसा जर मी इंसरीला पडलो काय जमणार. मी सगळी सुख भोगल्यात. मी संप्रदायामधला माणूस आहे. मी भगवंताचा भक्त आहे. मला या ठिकाणी एक पण चूक करायची नाही मित्रांनो. एकही चूक करायची नाही कारण माझी एक चूक 1,00,000 कुटुंब उद्ध्वस्त करू शकते मित्रांनो. एक चूक म्हणून मी शांत आहे. आणि तुम्ही जर असे चॅलेंज देत असाल ना नाही जमणार माझ्यापुढे. माझं सुद्धा भान हरपलं ना मी काय करू शकत माझी मला पण माहित नाही. त्यामुळे तसला प्रयोग तुम्ही जिंदगीत करू नका. साधं कुणाला खर्चटलं ना तर किती किंमत मोठी मोजावं लागेल तुम्हाला किंवा तुमच्या घराण्याला याचं मोजमाप असणार. त्यामुळं त्या भानगडीत तुम्ही पडू नका. तुमचे कोण ही चमचे ना चाटे त्यांना नीट सांगा. तुम्ही फक्त विकासावरती या ठिकाणी बोला. मला त्या मार्गाला जाऊन देऊ नका कोणी. आम्हाला पण बोलायला येते माझ्याजवळ पण बोलणार आहेत. अशी एक ताकदबाज माझे सहकारी आहेत ना. मी जर ठरवलं एकदा जर म्हणलं पोरांनो हो विषय संपला. पण मला मी आतापर्यंत का संयम ठेवलाय. मला कुणाच्या लेकराची मला सगळ्यांच्या लेकरा बाळांच्या तोंडात सोन्याचा घास घालायचा. सोन्याचा घास त्यांच्या तोंडात घालायचा आहे. मला कुणाला जेलमध्ये पाठवायचं नाही. कुणाच्या लेकराचं वाटोळ करायचं नाही. मी आज कुणाच्याही लेकराची काळजी घेतो. विरोधकाच्या लेकरांची काळजी घेतली म्हणून माझा संसार चांगला आहे. माझी लेकरं हॉटेलमध्ये नाश्ता सुद्धा करायला जात नाही. इतकी टरटर भेटत मला. परंतु तुम्ही आज इतके प्रपंच उद्ध्वस्त केले. तुमचा प्रपंच घडला का भगवंतानी कशी शिक्षा दिली ह्याचं पण आत्मपरीक्षण करतो. शेवटी हा भगवंत आहे. भगवंताही कुणाला सोडत नाही कुणाची सुट्टी करत नाही. जो जसा वागतो तशी शिक्षा या तालुक्यामध्ये मिळते. आज मी प्रामाणिकपणाने वागतो मला प्रामाणिक फळ मिळतात मित्रांनो. कुठलंही चुकीचं मला वागायचं नाही. त्या रस्त्याला कधी जाऊन देऊ नका आणि कुणी माझा नातबंद करू नका. त्यामुळे या ठिकाणी विकासाचा भाव आज पाण्याच्या बाबतीमध्ये असेल MIDCच्या बाबतीमध्ये असेल मित्रांनो. आज या ठिकाणी मग सगळ्या वक्त्यांनी सांगितलं कोर्टाचा विषय आपण सोडवला. 76 कोटीची इमारत चालू आहे. उपजिल्हा रुग्णालय जे डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी हॉस्पिटल केलं गोरगरिबांसाठी. आज त्या धर्तीवरती आज आपण त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय केलं. पांगरीला आपण त्या ठिकाणी 100 बेडचं मंजूर केलंय. वैरागला ग्रामीण रुग्णालय मंजूर केलंय प्रशिक्षण केंद्र. आज या सगळे काम चालू आहे. तिथं पांगरीचं काम चालू होईल. वैरागचं सुद्धा 1-2 महिन्यामध्ये आपण ती जागेची अडचण आली. ती झाल्यानंतर जवळपास तिथं 60 कॉटेज इकडे 100 इकडे 100 260 कॉटेजचे हॉस्पिटल सरकारी होतात. आणि ह्या हॉस्पिटलमध्ये तर MRI मशीन सिटी स्कॅन एक्सरे सगळे मशिनरी अद्यावत. 1,200 जणांचा स्टाफ 25 नामांकित डॉक्टर. 1 रुपया सुद्धा माझ्या गोरगरिबाला त्या ठिकाणी कुठली फी लागणार नाही. कुठलंही ऑपरेशन हे मी करतोय. आज कोर्टामध्ये सुद्धा कितीतरी लोक तुम्ही जाऊन आलात ह्या कोर्टामध्ये. मला जज साहेबांनी सुद्धा निरोप दिले आमदार तुम्ही ताबडतोब या कोर्टाच्या बाबतीमध्ये मार्ग काढा. 25 वर्ष मित्रांनो ही इमारत रखडली होती. आज त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळे पाखरं कशी हाकतात बघा. किती घाण होती बघा. आज पक्षकार असतील वकील बांधव असतील एवढा सुशिक्षित जे विधी तज्ञ आहेत त्यांची सुद्धा किती अडचण होत होती बघा. आणि अशा रीतीनं आज आपण कोर्ट असेल उपजिल्हा रुग्णालय असेल भगवान मैदान आहे लक्ष्मी सोपान उद्यान आहे शंकरेश्वर उद्यान आहे अहिल्यादेवी राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान आहे. सगळी उद्यानं चांगली केली मैदाने केली. 422ला 43 कोटीचं मैदान आणलं. आज माझ्या या ठिकाणी छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी केली. 25 वर्षापासून मागणी होती शिवभक्तांची. आज आपल्या ज्या सैनिकांच्या जीवावरती आपलं जीवन आहे मित्रांनो. आपण सुखाचा घास खातो. त्या सैनिकांचा आदर करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा माझ्या तरुणांना त्यांच्या मनामध्ये एक प्रेरणा निर्माण व्हावी सैन्य दलात जावे या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी शहीद स्मारक उभा केलं. भारत पाकिस्तानच्या युद्धातला रणगाडा सुद्धा नगरच्या कर्नल साहेबांना विनंती करून त्या ठिकाणी आणला. त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी आज तरुणांपुढे आदर्श नाही. कारण तो आदर्श आपण आपल्याला या तरुणांपुढे ठेवायचा. 16 अकॅडमीत आज पोलीस प्रशिक्षण होत आहे.
सैनिकांचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातंय, त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा माझी चर्चा आहे की आणखीनही त्याच्यामध्ये कशी वाढ होईल त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करू। आज माझ्या मुस्लिम बांधवांच्या बाबतीत सुद्धा सगळ्याला माहित आहे, इथं दर ईद आली किंवा मोहम्मद पैगंबरांची जयंती आली त्या दिवशी भांडणं मुस्लिम समाजामध्ये झालीत म्हणून समजा 8-8 दिवस पोलीस स्टेशनला भांडणं, 8-8 दिवस नमाज पढण्याकरता ईदगाह मैदान नाईकवाडीचं ईदगाह आणि तबलिगी वगैरे समाज बांधवांचा माझ्याकडे आले, मी बघितलं 10-12 वर्ष मी मार्ग काढत होतो, शेवटी 422 ला 1.5 एकर जागा शिशीबाई जागा दिली, आमदार खाटपाड्यातनं ईदगाह बांधून दिला, भांडण मिटलं, दोन्ही मुस्लिम समाज आनंदामध्ये तिथे नमाज पडू लागला। ही माझी भावना आहे। आज माझ्या दलित समाज बांधवांची भावना होती, राजभाऊ एक बुद्धविहार छानपैकी व्हावं, त्याला 2.5 कोटी रुपये आपण मंजूर केले, 1 एकर 10 गुंठे जागा आपण 422 ला दिली मित्रांनो। आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण ज्या पद्धतीने शिवसृष्टी निर्माण केली त्या धर्तीवरती बुद्धविहार पण करतोय आणि माझ्या सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी जनतेला मी पण त्यांचा भक्त आहे, त्यांची घटना वाचून या ठिकाणी काम करतो। आज उगत दलित समाज मला मानत नाही, आज प्रत्येक जण मला हृदयामध्ये ठेवतात, सगळे दलित समाज बांधव त्यांना सुद्धा मी शब्द दिलाय, पुतळ्याचा ऍडव्हान्स दिलेला आहे आणि सगळ्या देशामध्ये कोर्टाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे बांधवांनो या ठिकाणी त्या सेशन कोर्टासमोर नवीन तिथं सुद्धा पुतळा आपण बाबासाहेबांचा उभा करणार। आज प्रत्येक समाज बांधव महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा करायचा आहे शंकेश्वर उद्यानमध्ये, बसवेश्वर महाराजांचा त्या ठिकाणी करतोय, छत्रपती संभाजी महाराजांचा करतो, राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा त्या ठिकाणी पुतळा करायचा मित्र। आणि अशा रीतीनं हे सगळे थोर पुरुषांचे पुतळे ह्या अगोदरही शाहीर अमर शेखांचा आणि अण्णाभाऊ साठेंचा पुतळा या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न केला आणि सगळं काम केलं आणि तिसऱ्यानेच उद्घाटन केलं त्याचं अनावर, म्हणजे कष्ट मी करायचे आणि तुम्ही चव चाकायचे, हा प्रकार या ठिकाणी सगळ्याला समानतेची वागणूक देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला। मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे मित्रांनो आणि महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतो। सगळ्या जाती धर्मातील प्रत्येक जाती धर्मातील जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 65 ते 70 जाती धर्मातील माणसं माझ्याकडे आली, राजभाऊ आम्हाला सभागृह पाहिजे, आम्हाला जागा पाहिजे, सगळ्याला 10 गुंठे 15 गुंठे 20 गुंठे जागा ओपन पीस मधली दिली, आमदार कोट्यातनं सभागृह बांधून दिली, सगळे आनंदामध्ये सगळे प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावरती एक आनंद आणि लोकप्रतिनिधीचं कर्तव्य काय, या जनतेच्या चेहऱ्यावरती आनंद देणं हेच त्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं मित्रांनो, ते मी पार पाडले या ठिकाणी। आज या ठिकाणी माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आहे, सगळ्या शासनाच्या योजना असतील बांधवांनो, सगळ्या योजना अत्यंत प्रभावी अशा योजना तुमच्या समोर दिल्या। शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं आहे, वीज बिल भरायचं नाही, 1 रुपयात पीक विमा दिलेला आहे, माझ्या माता भगिनीला शिक्षण मोफत आहे, एससीबीसी खाली माझ्या सगळ्या मराठा समाज बांधवांना शिक्षण माफ आहे। आज 470 कोटी रुपये आज आपण शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी विविध अनुदानं दिलेली, 5 वर्षातली पासबुक बघा, त्याच्या अगोदरची पासबुक बघा। आज या ठिकाणी एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम केलं, आज कधी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला नाही आणि या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून जाहीरनाम्यामध्ये माझा तमाम बसलेल्या शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो, कुठल्याही किमतीत ज्या पद्धतीने महायुतीनं सांगितलंय कर्जमाफी होणार, ती कर्जमाफी होणार म्हणली होणार, त्याच्यासाठी आम्ही कुठलाही लढा उभा करू। आज जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं की आम्ही कर्जमाफी करणार, आज शेतकऱ्यांचा उतारा कोरा करण्याचा निर्णय या ठिकाणी महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून घेतलेला आहे। आज आपल्याला सुद्धा माहित आहे केंद्र सरकारमध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार या ठिकाणी येणार आणि हे सरकार येत असताना आपल्या भविष्याची वाटचाल करत असताना या ठिकाणी बार्शीतला प्रत्येक तरुण त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्याची शेती भिजली पाहिजे, याकरता मित्रांनो आपल्याला अत्यंत हा लढा प्रामाणिकपणाने देणं गरजेचं आहे। माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आहे तुम्हाला की आज मी या ठिकाणी प्रामाणिकपणाने सांगतो, एक गोष्ट माझी तुम्हाला ऐकावं लागेल, ऐकणार का तेवढं सांगा सगळी, तुमच्या हात जोडतो पाया पडतो, फक्त एकच गोष्ट माझी ऐका की आज गावागावामध्ये आज जवळपास 25 गाव आहेत अशी, उदाहरणार्थ देवगाव असेल, उदाहरणार्थ दसपिंपळगाव असेल, नागोबाची वाडी होती, खडकलगाव होतं, बेलगाव होतं, असे असंख्य जवळपास 25 गाव होती मित्रांनो। उदाहरणार्थ दोन्ही नेत्यांचं जवळगाव असेल, अनिल काका आणि अरुण भाऊ असेल, सांगतो मी अशी अडचण व्हायला लागली की ह्याचं का साधताय मी तुम्हाला सांगतो।
की आज सारोळा असेल, आज प्रत्येक गावागावामध्ये मी पाया पडतो सगळ्यांचे की थोडं भांडण नका करू, कारण आमची पण अडचण होती. काय काय ठिकाणी मजबुरीनं काय गोष्टी आमच्याकडनं चुकतात, विनाकारण आम्हाला फोन करावा लागतो मित्रांनो, त्याचा फार मोठा वाईटपणा येतो. आणि ह्या गोष्टीचा फायदा अशी निष्क्रिय माणसं घेतात. आणि आज तीच घटना या ठिकाणी थोडीफार घडताना दिसते. माझी सगळ्याला तमाम माझ्या बांधवांना विनंती आहे, हा पुढे गेला म्हणून रुसू नका, तो पुढे गेला म्हणून रुसू नका, ह्याने पुढे काम केलं म्हणून रुसू नका. माझ्या समोर समानतेची वागणूक असेल, मी दुय्यम वागणूक कुणाला देणार नाही. या ठिकाणी मी प्रामाणिकपणाने शब्द देतो. अत्यंत महत्वाचा विषय आहे मित्रांनो या तालुक्याच्या दृष्टिकोनातून, कारण ज्या ज्या गावामध्ये भांडणं झाली किंवा मारामाऱ्या झाल्या त्यावेळेस एक गट इकडं आणि एक गट तिकडं. आता मी दोघांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो. एक इकडं निष्ठाला बघताय, एक इकडे निष्ठाला. दुनियाची आपदा होती, माझी बेजारी होती, परंतु मी काय करतो, ही का करतो, आज मी सगळ्याला शब्द देतो. तुमचं ज्या ज्या लोकांचं भांडणामध्ये नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून काढण्याची सुद्धा जबाबदारी या राजेंद्र राऊत या ठिकाणी घेतो, प्रामाणिकपणे शब्द देतो. परंतु या ठिकाणी वायऱ्याला यश देऊ नका मित्रांनो, वायऱ्याला यश देऊ नका. कारण जर तुम्ही आता कोणी चूक केली तर पश्चातापाशिवाय काय असणार नाही आपल्यासोबत. पश्चातापाशिवाय हा पश्चाताप करण्याशिवाय तालुका काय भोगणार नाही. कारण या तालुक्यानं 25-30 वर्ष भोगलेला आहे मित्रांनो, 25-30 वर्ष भोगलंय. आणि पुढे जर भोगायचं नसेल तर आपल्याला सगळ्याला अत्यंत काळजीने वागणं गरजेचं आहे. तुम्ही निवडणूक कुठली सोपी समजू नका. एवढी गर्दी, त्यांच्यापेक्षा दीडपट गर्दी झाली, मला मान्य आहे. त्यांनी सोलापूरमधनं माणसं आणली ती, धाराशिव उस्मानाबादनं आणली ती, मला मान्य आहे. एवढी मोठी गर्दी आहे, मला मान्य आहे. परंतु निवडणूक सोपी समजू नका. कुठल्याही निवडणुकीला किंवा युद्धाला सोपं समजायचं नाही. पानिपत मध्ये तेच घडलं, युद्ध सोपं आहे म्हणून लढले, परंतु त्यात 1 लाख लोकांची कत्तल झाली. आज तुम्हाला मी जबाबदारीने सांगतो की आजपासून 3 दिवस 18, 19, 20 ही रात्र वायऱ्याची आहे मित्रांनो. तुम्ही अत्यंत माझं काय गोष्टी काळजीनं गांभीर्यपूर्वक घ्या. एक मत आज तुम्हाला 6 वाजेपर्यंत 20 तारखेच्या जागरूक राहणार लागणार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही 99ला, 2004ला, 2009ला, 2014ला ज्या पद्धतीने पाटकोळी मत आणली त्याच पद्धतीने तुम्हाला पाटकोळी मत आणायला गेल्या वेळेस 19ला बंद होती त्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला प्रामाणिकपणाला या ठिकाणी शपथ घालतो मी, अजिबात तुम्ही कुठेही गाफील राहू नका, ढिल्ल पडू नका. कारण कुठल्याही टायमाला कुठली आपोआ उठू शकते. आता मला सांगा, एवढी मोठी गर्दी, ह्यांचं आणि घरची मतं पडली तर मी 10-15 हजार मतं निवडू. तरी सुद्धा म्हणतंय वायराग लय बेकार, वायराग मध्ये इकडं तर लय बेकार म्हणते, शहरात तर काहीच खरं नाही म्हणते. आता तुमचंच कुठं काय खरं नाही ते तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती. त्यामुळं या ठिकाणी कुणी गाफील राहू नका. जर आपण गाफील राहिलो तर आपल्यावरती फार वाईट येणार आहे. कारण तुम्हाला मी लोकसभेला सुद्धा सांगितलं होतं मित्रांनो, लोकसभेला सांगितलं होतं का नाही, तुम्ही ऐकलं ना. कारण ज्या माणसांना मी लहानाचं मोठं त्या ठिकाणी राजकारणामध्ये केलं ती माणसं मला ओळखू येत नाहीत का. त्यामुळं काय घटना घडली, कुणाच्या दारात किती आदल्या उडल्या फटाकड्या उडल्या, परत आदल्या दारात फटाकड्या उडल्या किंवा परत टोपी फुटली, तुम्ही कोणाला जबाबदार धरणार मला सांगायचं. आताच विचार करा. आणखीन 3 दिवस वेळ आहे, 18, 19, 20 3 दिवसामध्ये काही घडू शकतं. त्यामुळं उद्या काय होणार आहे दादा मला सांगा. 2019ला आपण आमदार झालो, कुठं खडा पडला का? 2004ला आमदार झालो, खडा पडला का? 3 वेळेस नगरपालिका आली, खडा पडला का? 4 वेळेस पंचायत समिती आली, कुठं खडा पडला का? परंतु ह्यांची जी सवय मित्रांनो, ही सवय कसली आहे बघा. सगळ्यांच्या दारात फटाकड्या उडणार, काट्या, दगड, धोंड, कुणाचं टकोर फुटलं, अमुक केलं, तमुक केलं, तमुक केलं. परत रडत बसण्यापेक्षा तुम्हाला हसायचं का रडायचं तेवढं सांगा. मग तुम्हाला 3 दिवस काही सुद्धा काम बघायचं नाही. 3 दिवस तुम्ही या ठिकाणी प्रत्येक घरोघरी जावा, बाहेरगावचे आपल्या पाहुणे रावळे मित्र सगळे बोलवा, एवढं त्या ठिकाणी तुटून पडा की आपण त्या ठिकाणी प्रचंड मताने विजय झाला पाहिजे. एवढं गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. तुम्ही फक्त 3 दिवस हटायचे, 3 दिवस हटा. माझ्या हाडाची काढ करण, रक्ताचं पाणी करण मित्रांनो,
पण एक जर तक्रार येऊन दिली तर राजेंद्र राऊत नाव बदलून ठेवून एवढंच मी तुम्हाला सांगतो. एवढं काम करण, एवढं काम करण, काम सुद्धा कटाळण या असला मी माणूसच बघितला नाही म्हणून एवढं काम करण. चॅलेंज आहे माझं, इतकं काम करण मित्रांनो. आता 4,000 कोटी आणल्या, जर पुढच्या 5 वर्षात 8,000 कोटी नाही आणल्या म्हणून, परंतु तुम्हाला 3 दिवस सुट्टी नाही. 3 दिवस एवढं तळमळीनं पळा. कुठला पाहुणा रवळा मित्र काय करायचे करा, वाटत नाही करा, पण मत एकमतच झालं पाहिजे एवढी जबाबदारी तुमची असणार मित्रांनो. आणि उद्या या ठिकाणी उद्या आपली सकाळी उद्या मित्रांनो आपली सकाळी आपली 9:30ला पदयात्रा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पदयात्रा आहे मित्रांनो. सगळ्याला माझी हात जोडून विनंती आहे, उद्याची पदयात्रा म्हणजे आपलं सगळ्यात मोठं शक्ती प्रदर्शन आहे. त्यावेळेस कुठलाही माझा सहकारी मतदार गरीब असता कामा नये. सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर यावं ही माझी हात जोडून विनंती. आणि सगळ्यांनी आपलं पहिल्या मशीनवर 3 नंबरला बटन आहे धनुष्यबाण या चिन्हाच्या पुढचं बटन आपण पण दाबा. आणि सगळ्याला बटन दाबण्याकरता सगळ्यांना या ठिकाणी विनंती करा. आणि उद्या 9:30ला सगळ्यांनी आपल्या पदयात्रेला हजर राहावं अशी या ठिकाणी हात जोडून विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. मोबाईल बंद पडला.